नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रागिनी नाटकी करत करत गायकवाड सरांजवळ येऊन म्हणते की गायकवाड साहेब, हे घ्या माझे हात, ठोका माडा बेड्या, मला तुम्ही अटक करा. काय ना, पोलीस, न्यायालय आणि वकील जो काय माझा निकाल करायचा असतील तो करतील, जो काय माझा न्याय व्हायचा असेल तो होईल. परंतु आता पहिल्यांदा आज मी माझ्या पोराच्या नजरेत गुन्हेगार ठरले. त्याने मला गुन्हेगार म्हणून त्याच्या नजरेने पाहिलं आहे आणि मला ते सहन होणार नाही. आणि म्हणूनच तुम्ही मला बेडा ठोका. मला हे सगळं सहनच होत नाहीये की माझा मुलगा माझ्याबद्दल असा विचार करू शकतो आणि तो मला गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात अशा प्रकारे उभा करू शकतो. त्याच वेळेला आता आकाश वैतागतो आणि म्हणतो की आई, अगं असं काय म्हणतेस तू? प्लीज असं बोलू नकोस. अगं तुझ्यावर गुन्हे करतोय असं काही नाही आहे. परंतु मला सांग ना, की ते गाडीचे पेपर आहेत त्याचं रजिस्ट्रेशन तुझ्या नावावर कसं आहे? हे सगळं सांग ना आई. असं म्हटल्यावर आता रागिनी गप्प बसते. पुढे काय बोलावं हे तिला काहीच कळत नाही आणि यावर गायकवाड सरांचं देखील तिच्या बोलण्याकडे पूर्णपणे लक्ष असतं. नंतर रागिनीला वाईट वाटतं की आकाश तो मुद्दा सोडतच नाही. म्हणजे आकाश इतका प्रयत्न करतीये तरीही काही गोष्टी संपवत नाहीये. म्हणून आता आकाश म्हणतो की आई, सांग ना प्लीज, मला सांग. त्याचं स्पष्टीकरण दे ना तू मला, की ह्या गाड्या कशा तुझ्या नावावर आहेत आणि ही गाडीचं रजिस्ट्रेशन तुझ्या नावावर कसं? तेव्हा आता इथे रागिनी म्हणते की आकाश, हेच हवं होतं मला. नाही म्हणजे मला हेच बघायचं होतं, की तोपर्यंत तू मला कधी विचारतोयस? पण आकाश बाळा, मला आज एक गोष्ट नक्कीच कळली, की तूही तुझ्या बायकोचंच ऐकलंस. मी जे काही केलं, इतकी माझ्या मुलावरची माया, माझी 7 वर्षांची तपश्चर्या ही एका या भूमीने आणलेल्या कागदाच्या तुकड्यापुढे फेल ठरली. आणि आता माझा खरंच काही उपयोग नाही असं मला वाटतंय. तेव्हा आकाश म्हणतो की नाही आत्या, हे बघ असं अजिबात नाही आहे. प्लीज माझं ऐकून घे. तू जर मला सांगितलंस तर मला कळेल ना की काय आहे ते. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की नाही आकाश, बस झालं, बस झालं. मी कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण कोणालाही देणार नाही आणि मला काही करायचं आहे ते करू देत या गायकवाड सरांना. परंतु मला आता इतकंच कळलंय की हे सगळं मुद्दाम माझ्या विरोधात रचलं जातंय आणि मी या घरातून बाहेर पडावी यासाठी हे सगळं चाललंय ना. ठीक आहे, चालेल, मी पडेन या घरातून बाहेर. परंतु मला माझ्या मुलावर, माझ्या मुलाने माझ्यावर जो काही आरोप केला आहे तो माझ्यावर अगदी पेटत्या निखाऱ्यासारखा पडला आहे आणि याने मला खरंच खूप भाजलं जातं आहे आणि मला या सगळ्याचा खूप त्रास होतो आहे. आणि जोपर्यंत मी अटक होत नाही तोपर्यंत माझा हा काही गुन्हा किंवा माझा हा काही दुःख आहे ते शांत होणार नाही. त्याच वेळेला भूमी येते आणि म्हणते की एक मिनिट, रागिनी पटवर्धन, प्लीज आकाशने तुमच्यावर प्रश्न विचारलाय म्हणून तुम्ही गुन्हा मान्य करताय असं चित्र निर्माण करू नका. हे सगळं तुम्ही केलं नाही आहे असं खोटेपणाने दाखवू नका. हे सगळं तुम्हीच केलेलं आहे आणि आजचंच नाही तर सगळे जे काही गुन्हे मी तुम्हाला सांगते ते तुम्हीच केलेले आहेत. आणि हो, त्यापैकी एकाचा धडधडीत पुरावा मी सगळ्यांसमोर सादर केलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला खोटं बोलता येणं शक्यच नाही. तुम्हाला हे मान्य करावंच लागेल की हे सगळं तुम्हीच केलेलं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मुद्दाम हे सगळं करताय, बनाव रचताय, हे सगळ्यांना आता समोर आलेलं आहे. म्हणूनच तुम्ही असे खोटेपणाची नाटकं करू नका. मुद्दाम सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नका. तेव्हा आता रागिनी वैतागते आणि तिच्या पुढे हात जोडत म्हणते की हो ग बाई हो, ठीक आहे, मीच केलं हे सगळं. तू म्हणतेस ना तसंच आहे सगळं. बरोबर, मीच सगळं केलेलं आहे. मीच तुमच्या घरावर उठली आहे, मीच तुझ्या आणि आकाशच्या संसारावर उठली आहे. सगळं मीच केलं आहे, बरोबर ना? मान्य करते मी आता की मीच सगळं केलं आहे. परंतु भूमी, खरंच तू हे सगळं केलं आहेस ना, खूप चुकीचं वागतेस तू. माझ्यावर कोणत्या प्रकारचा सूड उगवण्याचा प्रयत्न करतेस ना, मला खरंच कळत नाही. अगं, पण तुला जर मी तुझ्या संसारात नको हवे होते तर एकदा तू मला सांगायला हवं होतंस. त्यासाठी हे सगळं पोलीस आणि न्यायालय हे सगळं करण्याची काय गरज होती? तुला जर मी तुझ्या आणि आकाशच्या संसारामध्ये नको हवी होते तर तसं एकदा मला सांगायचं होतंस ना. मी निघून गेले असते, मी नाही राहिले असते इथे. आणि मला आत्ता सगळं कळतंय, आत्ता सगळ्या गोष्टींची टोटल लागते की तू हे सगळं का वागतेस, हे सगळं चित्र निर्माण का करतेस. कारण की तुला आकाशच्या आयुष्यामध्ये अगदी महत्त्वाचं स्थान हवं होतं आणि ते स्थान निर्माण करण्यासाठी तू मला आकाशच्या आयुष्यातली खलनायिका म्हणून निर्माण करतेस. ठीक आहे, हरकत नाही. तुमच्यासाठी, तुमच्या सुखासाठी, तुमच्या संसारासाठी, प्रेमासाठी मी हा खलनायिकेचा शिक्का देखील लावून घ्यायला तयार आहे स्वतःवर. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की बस करा आई, असं प्लीज बोलू नका. सगळ्यांनाच इथे माहिती आहे आणि मलाही असं मनापासून वाटतं की तुम्ही असं काहीच करू शकत नाही. तेव्हा अथर्व म्हणतो की हो, अगदी योग्य बोलते पौर्णिमा. मलाही वाटते की माझी आई असं कधीच करू शकत नाही. आणि मग मला तरी कळत नाही, कोणालाही असं वाटत नाही की आई असं करू शकते. आईने किती काय केलं या घरासाठी आणि सगळ्यांसाठी, परंतु आकाशला या सगळ्या गोष्टीवर कसा विश्वास बसलाय ना, मलाही कळत नाही आहे. तेव्हा आता आकाश म्हणतो की अरे अथर्व, असं काय बोलतोयस तू?
अरे हा पुरावा माझ्यासमोर आहे, हे पेपर्स माझ्यासमोर असताना मी कसं काय गप्प बसू, मला जरा सांग ना तू. मी कसं काय हे सगळं करू. तेव्हा आता रागिनी पुन्हा नाटक करते आणि म्हणते की गप्प बसा, प्लीज तुम्ही सगळेजण गप्प बसा, कोणीही काहीही बोलू नका. हे बघ, मला कळतंय की मला आता या भूमीने असं पिंजऱ्यामध्ये आरोपीच्या उभं केले आणि मी तयार आहे, हे सगळे गुन्हे मी केलेत हे सगळं भोगायला मी आता तयार आहे. आणि हो, मला अटक करायची ना, ते इन्स्पेक्टर साहेब तुम्ही अटक करा, कारण माझ्या मुलाच्या संसारापेक्षा मला दुसरं काहीही महत्त्वाचं नाही आहे. आकाशला जेव्हा वाटलं की मी गुन्हा केला आहे तेव्हाच माझं सगळं आयुष्य संपून गेलं आणि तेव्हाच मी हरली एक आई म्हणून, असं म्हणून ती पुन्हा असं गायला तयार असते आणि रडत असते. आणि भूमीकडे बघून म्हणते की भूमी, हे सगळं तुझं आहे, सगळं तुला तुझ्या मनाप्रमाणे करून घ्यायचं ना, ठीक आहे, घे तुझ्या मनाप्रमाणे तुला सगळं करून. मी आता तुमच्या संसारामध्ये येणार नाही आणि हो, तुमच्या आयुष्यात तर मी येण्याचा प्रश्नच राहणार नाही. आणि जेव्हा की माझ्या आयुष्याला हा कलंक लागेल की हे सगळं मीच केले, तर मग मी मात्र या घरात तुम्हाला तोंड दाखवायला येणार नाही आणि या जगातही मी राहणार नाही. जो काही माझा न्याय व्हायचा आहे तो होईल, परंतु माझ्या घरामध्येच मला अगदी पिंजऱ्यामध्ये आरोपीच्या उभं केलं, हे मला खूप दुःख सलतंय. आणि आता या घरात राहून सगळ्यांचे चेहरे मी बघेन आणि त्या चेहऱ्यांमध्ये, त्या डोळ्यांमध्ये मला माझ्याबद्दलचा तो अविश्वास आणि माझ्याबद्दलचा असा खोटारडेपणा दिसेल, तो मला बघवणार नाही. म्हणूनच मी या घरामध्ये राहणार नाही. इन्स्पेक्टर साहेब, मला प्लीज अटक करा, असं ती म्हणत असते. त्याच वेळेला आता आकाश हा उभा असतो, त्याला वाईट वाटत असतं. भूमी आकाशकडे येते आणि म्हणते की आकाश, यांच्या तू अशा भोळ्या आणि खोट्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस. जे काही बोलतात ना ते अत्यंत खोटं आहे. मला सांग ना की त्या दिवशी बरोबर कसं काय गाडी जळली आणि यांचा हात भाजला. त्याचबरोबर आता हे रजिस्ट्रेशनचे पेपर समोर आलेत, यावरूनच आपण समजायला हवं ना की हे सगळं काय चालू आहे. नाही म्हणजे की या सगळं खोटं बनाव रचून आपल्याला खोटं बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच वेळेला आता इथे गायकवाड सरांना ती म्हणते की चला प्लीज मला घेऊन चला. तेव्हा आता गायकवाड सर म्हणतात की हो रागिनी पटवर्धन, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला तर आम्ही घेऊन जाणारच आहोत, परंतु आता नाही. आता तुम्हाला मी अटक करू शकत नाही. आता उद्या सकाळी मी तुम्हाला अटक करण्यासाठी येईन, असं आता गायकवाड साहेब हे रागिनीला सांगत असतात. आणि त्यानंतर मग आता रागिनी म्हणते की हो चालेल, तुम्ही काळजी करू नका, तुमची जी काही प्रक्रिया आहे ते तुम्ही पूर्ण करा, परंतु मला आता या घरामध्ये स्वतःलाच बघणं कठीण झालेलं आहे. मी आता असं अजिबात करू शकत नाही. पण आता गायकवाड सर, जेव्हा मी उद्या सकाळी तुम्हाला घेऊन जाईल असं म्हणतो, तेव्हा मग रागिनीची कारस्थानं आणि नाटकं आणखीनच वाढतात. रागिनी म्हणते की नाही, माझ्या सगळ्या माणसांचा माझ्यावर विश्वास आहे, परंतु आकाशचा आणि भूमीचा माझ्यावर विश्वास नाही. ठीक आहे, हे सगळं मी सहन करेन, परंतु आता मी कोणाला काहीही स्पष्टीकरण देऊ शकत नाही की काय झाले. तेव्हा मग भूमी ओरडून म्हणते की जर तुम्हाला असं खरंच वाटतंय ना, तर मग तुम्ही द्या ना स्पष्टीकरण. आता इन्स्पेक्टर साहेब देखील तेच म्हणतात की हो रागिनी मॅडम, जर तुम्ही तसं केलेलं नाही आणि या नेमकं मागचं गाडीचं काय प्रकरण आहे ते तुम्ही आम्हाला सांगा, त्याशिवाय आम्हाला कळणार कसं. तेव्हा रागिनी म्हणते की नाही, मी आता कोणाला काही स्पष्टीकरण देणार नाही, तुम्ही मला अटक करू शकताय. त्याचबरोबर आता रागिनी ही सगळ्यांसमोर पुढे जाते आणि आजीजवळ जाऊन आजीला म्हणते की आई, तुला माहिती आहे ना, तुझी मुलगी कधीही चुकीचं वागू शकत नाही, तुझे संस्कार आहेत ते कधीही मी चुकीचं ठरवू देणार नाही. आता ही जी माझ्यावर वेळ आली आहे ती वेळ मी कशी तरी पुढे नेईन, परंतु आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तुझी मुलगी कधीही चुकीचं वागू शकत नाही आणि प्लीज स्वतःची काळजी घे, असं म्हणून रागिनी आता रडायला लागते. आणि या घरात मी जे काही केलं ते सगळं खोटं ठरलं आहे असं आता ती म्हणायला लागते. त्याच वेळेला आता पौर्णिमा म्हणते की नाही आई, अजिबात असं काही होऊ देणार नाही मी, तुम्ही काहीच केलेलं नाही आहे तर तुम्ही सगळं स्वतःच्या अंगावर का बरं घेताय. तेव्हा रागिनी म्हणते की पौर्णिमा थांब, काहीही बोलू नकोस, आता जे काही करायचं आहे ते गायकवाड साहेब करतील, असं म्हणून ती आता येते आणि म्हणते की हे घ्या गायकवाड साहेब, तुम्ही मला अटक करा. त्याच वेळेला मग आता गायकवाड साहेब म्हणतात की नाही रागिनी पटवर्धन मॅडम, मी आत्ता तुम्हाला या रात्री अटक करू शकत नाही. आता सुरुवातीला तर तुम्ही तुमच्या घरातच राहाल, मी उद्या सकाळी येईन आणि व्यवस्थित पुरावे घेऊन तुम्हाला अटक करण्यासाठी येईल. तत्पूर्वी माझी जी काही कॉन्स्टेबल आहेत लेडी, ते इथे तुमच्या घराबाहेर असतील, ते तुमच्यावर लक्ष ठेवतील. तुम्ही वेडेवाकडं बेकायदेशीर काही करण्याचा प्रयत्न करू नका. त्याच वेळेला पौर्णिमा म्हणते की हे काय, म्हणजे तुम्ही तर आईला सतत धारंत आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे, त्यांच्यावर तुम्ही कारवाई ठेवणार, नजरकैद ठेवणार वगैरे हे सगळं. तेव्हा मग गायकवाड साहेब म्हणतात की हो, हे तर सगळं आम्हाला करावंच लागेल आणि म्हणूनच तुम्हाला काहीही पुढे हालचाल करता येणार नाही मॅडम, असं म्हणून गायकवाड सर मी उद्या सकाळी येतो असं म्हणून निघत असतात. पुढे जाताना तेवढ्यातच 1 मिनिट थांबा गायकवाड साहेब, असा आवाज वरून येतो. सगळेजण त्या आवाजाच्या दिशेने बघतात तेव्हा समोरून अभिजित आलेला असतो.
आता अभिजित आल्यावर गायकवाड साहेब म्हणतात की बोला काय झालं आहे. तेव्हा तो म्हणतो की सर, तुम्हाला पुरावा हवा होता ना आईकडून की तिने काहीही केलेलं नाही आहे. हे जे सगळे तिच्यावर आरोप लागलेत ते अत्यंत खोटे आहेत. याबद्दल तुम्हाला पुरावा हवा होता ना. ठीक आहे, तो पुरावा मी माझ्यासोबत आता घेऊन आलो आहे. आणि हे घ्या पेपर्स. हे पेपर्स आहेत, हे पेपर वाचा. यावरून तुमच्या लक्षात येईल की आईचा या प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा हात नाही. तेव्हा मग आता इथे रागिनी ही अत्यंत खुश होते आणि म्हणते की झालं, माझ्या बाजूने आता एक गोष्ट पडली. तेव्हा भूमी बघायला लागते. आता आकाशला अभिजित म्हणतो की आकाश ये ना, तू पण बघ ना हे पेपर्स जे मी आणले आहेत. तेव्हा गायकवाड आणि आकाश दोघेही ते पेपर्स बघत असतात आणि बघत असताना कोणालाच कळत नसतं की नेमकं काय होते. आता भूमी ही उभी असते. रागिनी तिच्या बाजूला जाऊन उभी राहते आणि म्हणते की काय भूमी, गण आणि गवळण तू सादर केले आहेस ना. आता बघ, हे गण गवळण तुझे झाले. आता तमाशा बघ माझा कसा सादर होतो तो. मी बघ आता कसा तमाशा करते तो. असं म्हटल्यावर आता इथे भूमीला रागिनीचं ते बोलणं बघून खूपच धक्का बसतो. कारण आता रागिनीने काहीतरी नवीन प्रकार केला आणि रागिनीने पुन्हा भूमीच्या त्या कारस्थानांना आडवं घालून पुन्हा स्वतःचाच काहीतरी नवीन खोटा पुरावा निर्माण केला असं ती तिला बोलून दाखवते. आता भूमीच्या लक्षात येतं की अभिजित काहीतरी चुकीची वस्तू म्हणजे चुकीची काहीतरी खोटा पुरावा घेऊन पुन्हा सादर करून आला आहे. त्याच वेळेला आता रागिनी ही भूमीच्या बाजूलाच असल्याने म्हणते की बघ तमाशा. तेव्हा आता अभिजित हा त्यांना म्हणतो की बघा, तुम्हाला अजूनही वाटते का आणि आकाश तुला अजूनही वाटते का की आई काही करू शकते. त्याच वेळेला गायकवाड सर त्यांच्याकडे बघायला लागतात. नंतर अभिजित म्हणतो की हो, हेच ते पेपर्स आहेत. काही 5-6 वर्षांपूर्वी गाड्यांचे आपण कंपनीने 12 गाड्या अशा खरेदी केल्या होत्या आणि त्या 12 गाड्यांचं रजिस्ट्रेशन जे होतं ते कंपनीच्या मालकाच्या नावावर करायचे होते. त्याच वेळेला मग आकाश, तू जी मानसिक अवस्था व्यवस्थित नव्हती, तू काही करू शकत नव्हता, म्हणूनच मग आईने स्वतः ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर पेलली आणि स्वतःच्या नावाने त्या 12 गाड्या खरेदी केल्या आणि त्याचं रजिस्ट्रेशन देखील मग आईच्या नावावरच झालं आहे, रागिनी पटवर्धन या नावाने. आणि मग कंपनीच्या स्टाफला त्या 12 गाड्या अलॉट केल्या गेल्या होत्या. त्यापैकी एक गाडी होती ती अशीच आईच्या नावाने होती, म्हणजे सगळ्याच गाड्या आईच्या नावाने होत्या. त्याचबरोबर आपल्या ऑफिसमध्ये एक गोगडे म्हणून होते, जे गोगटे त्यांनी आपल्या कंपनीबरोबर अत्यंत मोठा आर्थिक फ्रॉड केलेला आहे आणि कंपनीने त्याला ब्लॅकलिस्टेड देखील केले. तसे आपल्या कंपनीकडे त्यांचे रेकॉर्ड देखील आहे आणि पोलिसांकडे देखील या गोष्टीची कंप्लेंटची नोंद आहे. म्हणूनच आता हे सगळे गोष्ट करण्यासाठी आर्थिक गोष्टीची उलाढाल केली त्या गोगटेने आणि फार मोठा फ्रॉड करून त्याला मग आता तो 2 वर्ष झाले पसार झालेला आहे आणि ही गाडी त्याच्याच नावाने होती. मग मला सांगा, ही गाडी त्याला अलॉट केली गेली होती तर मग एक गोष्ट नक्की, ही त्यानेच काहीतरी फ्रॉड केला नसेल. कशावरून? कारण त्याच्या नावाने ही गाडी होती आणि अशी फ्रॉड व्यक्ती ही नक्कीच काहीतरी करू शकते. आणि म्हणूनच मला याच्यावर विश्वास आहे की आईने काही केलं नाही, परंतु त्या गोगटेनेच काहीतरी केलेलं असणार. त्याच वेळेला भूमीला ते गोगटे आठवतात आणि जेव्हा आकाश आणि भूमीचं नवीन लग्न झालेलं होतं तेव्हा त्या गोगटेला सगळं काही अभिजित आणि रागिनीच्या कारस्थानांबद्दल माहीत होतं. आणि म्हणूनच आता भूमीला त्यांनी अलर्ट केलेलं होतं आणि सांगितलेलं होतं की मॅडम, हे जे काही सगळं काही होतं आहे ना, हे फक्त त्या रागिनी मॅडम आणि अभिजितच्या नावावरून होते. कारण आकाश सरांना ते लोक फसवत आहेत, त्यांना खोटे मेडिकेशन देत आहेत, हे सगळं गोगटेंना माहीत होतं. मग भूमीला ते सगळं आठवतं. भूमी म्हणते की आकाश, हे सगळं साफ खोटं आहे. अरे गोगटे हे खरंच खूप चांगले गृहस्थ होते, मी त्यांना स्वतः अगोदर भेटलेले आहे आणि मला तरी वाटतंय की या गोगटेंना या दोघांच्याही सगळ्या कारस्थानांचा पर्दाफाश झालेला होता, सगळं काही समजलेलं होतं आणि म्हणूनच यांनी हा निर्णय घेतला आणि त्या गोगटेंना या सगळ्या घोटाळ्यामध्ये अडकवून त्यांना कायमचं कंपनीतून बाहेर काढलं. असं म्हटल्यावर रागिनी पुन्हा चवताळते आणि म्हणते की हो ग बाई हो, तू जे सगळं आहेस ना, ते म्हणतेस ना, तेच सगळं खरं आहे. आम्ही जे काही म्हणतोय, हे जे सगळे काही पुरावे माझ्या मुलाने आणलेत ना, हे सगळे खोटे. फक्त तू म्हणतेस ना तीच पूर्व दिशा आहे, बाकी सगळं काही आहे ते खोटं आहे ना, बरोबर ना. त्याच वेळेला मग आता इथे लगेच अभिजित म्हणतो की आई, असं कसं शक्य आहे? अगं, हे सगळे असे पुरावे आहेत माझ्याकडे आणि तुला काय वाटतंय भूमी, हे काही पुरावे आहेत ते स्वतः तयार केलेले आहेत का, खोटे आहेत का? बघ, हे सगळे व्यवस्थित पुरावे, कायदेशीर केलेले पुरावे आहेत माझ्याकडे. तुझ्याकडे कोणता अशा प्रकारचा पुरावा आहे की तो गोगटे निर्दोष आहे किंवा आईनेच हे सगळं केलेलं आहे? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्स्पेक्टर साहेब, त्या गोगटेबद्दल म्हणायचं झालं तर माझ्याकडे त्याच्यासाठी कंप्लेंट पोलिसांमध्ये जी केली होती त्याचे पेपर्स देखील आहेत, कारण तसे मेल आम्ही जवळ ठेवतो आणि त्याचे कंप्लेंटचे पेपर, त्याचप्रमाणे ती गाडी आम्ही गोगटेला दिली होती, ते सगळे पुरावे आमच्यासमोर आहेत. म्हणूनच आता
तुम्ही कोणीही हे म्हणू शकत नाही की माझ्या आईनेच काहीतरी केलं असेल आणि आई यामध्ये निर्दोष आहे हे या पेपर्सवरून सिद्ध झालेलं आहे. इन्स्पेक्टर साहेब, तसे तुम्हाला मी मोबाईलमध्ये पुरावे देखील दाखवतो. त्याच वेळेला आता अथर्व म्हणतो की बघितलं, आई काहीही करू शकत नाही. भूमी, तू उगीचच आमच्या आईवर अशा प्रकारे संशय घेतला. तेव्हा पौर्णिमा म्हणते की हो, काय गं भूमिताई, तुला काय गरज होती हे सगळं करण्याची? अगं, जर तुझा आईंवर राग आहे तर मग तू अशी का वागते आणि असं का करते? त्याच वेळेला आता भूमी म्हणते, मी कोणत्याही प्रकारचा राग कोणावरही दाखवत नाही. हे जे पुरावे आहेत ना, ते मी सगळ्यांसमोर सादर केले आणि गाडीचं रजिस्ट्रेशन हे रागिनी पटवर्धन यांच्याच नावाने आहे. तर मग माझं कुठे खोटं ठरलं? मलाही तेच वाटलं आहे की आणि त्यांनीच ते केलेलं आहे. त्याच वेळेला आता गायकवाड साहेब हे तुम्हाला खोटं बोलतायत आणि तुमची दिशाभूल करतायत असं भूमी म्हणते. त्याच वेळेला आता गायकवाड सर म्हणतात की आत्ता भूमी मॅडम, जो काही आमच्यासमोर पुरावे या अभिजितने सादर केले त्याच्यावरून तर आता मला प्रथमदर्शनी हे वाटत नाही आहे की रागिनी पटवर्धन यांनीच हे सगळं केलेलं असावं, असं आपण स्पष्टपणे बोलू शकत नाही. भूमी म्हणते की नाही गायकवाड साहेब, प्लीज विचार करा. आत्ता माझ्यासमोर ह्या बोलल्या की आता बघ मी तुझ्यासमोर कसा तमाशा सादर करते, हे सगळं त्या बोलत होत्या. त्याच वेळेला मग आता गायकवाड साहेब म्हणतात की हे बघा भूमी मॅडम, आता या अभिजित पटवर्धनने जे काही पुरावे दिलेत त्यावरून तर हे सिद्ध होतं आहे की आता सध्या तरी यांनी हे केलं आहे आपण म्हणू शकत नाही. तेव्हा भूमीला वाईट वाटतं. अभिजित म्हणतो की बरं भूमी, तुझ्याकडे आता कोणत्या प्रकारचा असा पुरावा असेल गं? मी तर सगळे पुरावे सादर केलेत. आता तुझ्याकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा नेहमीप्रमाणेच नसणार आहे, हे गोष्ट लक्षात घे. आणि हो, मी माझ्या आईचा मुलगा आहे आणि म्हणूनच मी माझ्या आईला संकटातून बाहेर काढणार योग्य वेळी. आणि मी तिचा जन्म दिलेला मुलगा आहे, मानलेला नाही, असा टोमणा तो आता आकाशला मारतो. आणि आकाशला ते ऐकून खूप वाईट वाटतं. गायकवाड निघून जातात आणि गायकवाड म्हणतात की आता आपण त्या गोगटेचा शोध घेऊ, त्यानंतर पुढे काय ते बघू. मग आता इथे भूमी वैतागते. आकाश भूमीजवळ येतो आणि म्हणतो की भूमी, हे काय आहे सगळं? तू काय करत होतीस सगळं? अगं, तुझ्यामुळे मी माझ्या आईवर संशय घेतला. अगं, तू जे काही पुरावे आणले त्यावरनं मी हे सगळं करण्याचा प्रयत्न केला. तू गायकवाड सरांना हाताशी धरून हे सगळं करण्याचं का बघितलंस? भूमी, मला हे तुझं अजिबात आवडलेलं नाही. इथून पुढे तू माझ्यासमोर आईच्या विरोधात असे कोणत्याही प्रकारचे पुरावे घेऊन येऊ नकोस. तुझ्यावर विश्वास ठेवला आणि मी खूप मोठी चूक केली. आज मी स्वतः माझ्या आईला दोषीच्या पिंजऱ्यात उभं केलं. तिला याबद्दल किती वाईट वाटलं असेल, असं आता तो तिला बोलून दाखवत असतो. आता आकाशने पुन्हा आपल्यावर विश्वास ठेवला नाही हे ऐकून आता भूमीलाही खूप वाईट वाटतं आणि पुन्हा एकदा रागिनीने स्वतःचं खोटारडेपणा हा सिद्ध न करता स्वतःच कशी खरी आहे ते सगळ्यांसमोर दाखवून दिलेलं असतं. आणि भूमीला आकाशच्या या बोलण्यामुळे खूप वाईट वाटतं आणि आकाशही आता भूमीच्या या कृतीमुळे खूप हर्ट झालेला असतो. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रागिनी ही भूमीच्या वडिलांच्या घरी गेलेली असते आणि रागिनीला भूमी म्हणते की काय आत्या, तुम्ही घाबरलात ना या सगळ्या गोष्टींवरून? तुम्हाला आता खूप भीती वाटते म्हणून तुम्ही हे सगळं करण्याचा प्रयत्न करताय ना? ठीक आहे, मला तुमच्या नजरेत तर स्पष्ट दिसतंय की तुम्ही गुन्हेगार आहात म्हणून तुम्ही सगळं काही लपवण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कधी ना कधीतरी तुमचं सगळं प्रकरण एक्सपोज होणार आणि म्हणूनच तुम्ही खूप घाबरताय, बरोबर ना? असं रागिनीला ती बोलवून दाखवत असते. त्याच वेळेला आता रागिनी तिच्याकडे अगदी चिडून म्हणते आणि भूमी पुढे तिला म्हणते की तुम्हाला आता समोर तुरुंगवास दिसत असेल. त्याच वेळेला आता रागिनी चौताळून उठते आणि म्हणते की ए भूमी, गप्प बस. तेव्हा आता भूमी म्हणते की रागिनी पटवर्धन, तुमचा आवाज खाली करा आणि तुम्ही हे विसरू नका, हे ज्या काही तुम्ही घरामध्ये आहात ना, हे घर हे माझ्या बाबांचं आहे. त्याच्यामुळे तुमचा हा बंगला नाही आहे, त्याच्यामुळे आवाज खाली करून बोलायचं, माझ्याशी या आवाजात बोलायचं नाही. त्यानंतर आता भूमी ही आकाशला कॉल लावते आणि आकाशची ती फोनवर बोलण्याचा प्रयत्न करत असते. प्लीज माझं ऐकून घे एकदा मी काय म्हणते ते. तेव्हा आकाश म्हणतो की हे बघ भूमी, मला तुझ्याशी आता काहीही बोलायचं नाही आहे. तू जे काही वागलीस ते केलेस त्याच्यानंतर खरंच मला खूप हर्ट व्हायला झालं आहे आणि म्हणूनच प्लीज मी खूप वाईट अवस्थेत आहे आणि मला खूप त्रास होत आहे. मी तुला जर काही उलटसुलट इकडे तिकडे शब्द बोललो तर तू हर्ट होशील. बेटर आहे की तू प्लीज आता माझ्याशी बोलू नको, फोन ठेव. असं म्हणून आता आकाश हा भूमीचा फोन ठेवतो आणि त्यानंतर आता भूमीला पुढे काय करायचं हे कळत नाही. आकाश आता भूमीच्या या कृतीमुळे खूप नाराज झालेला असतो. आता यानंतर भूमी ही आकाशला कशाप्रकारे मनवणार आणि रागिनीबद्दलचे आता सगळी दारं बंद झाल्यानंतर भूमीसमोर नेमका कुठला पुरावा येणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.